आपण पाहत आहात पवन न्यूज। सर्वांनीच ही स्पर्धा का भरवली आहे त्याबद्दल खूप काही बोललं गेलं। ही स्पर्धेचा आजचा विचार केला आणि विचाराने जेव्हा समाज माध्यमावर टाकला तर खूप साऱ्या प्रतिक्रिया समाज माध्यमावर आल्या की तुम्ही समाजामध्ये भांडण लावताय, खूप असे निगेटिव्ह गोष्टी आल्या। पण या निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष न देता आपला उद्देश काय आहे याच्यावरती ठाम राहून या स्पर्धा घ्यायच्या असं आम्ही ठरवलं। आणि ह्या स्पर्धा घ्यायच्या ठरवल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आपल्या सर्व समाजाचे समाज अध्यक्ष जे क्रिकेटचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर आम्ही मीटिंग केली, त्यांच्यावर चर्चा केली। चर्चा करून त्यातून काय आपण चांगलं देऊ शकतो, कशा प्रकारे ही स्पर्धा राबवू शकतो हे त्यांच्याकडून आम्ही पूर्णपणे मार्गदर्शन घेतलं। स्पर्धा राबवायची असेल तर आम्ही स्वतःचा सर्व काही रेटून आम्ही स्पर्धा राबवू शकलो असतो, पण तसं न करता आपला जो उद्देश आहे हा उद्देश सार्थ करायचा असेल तर सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्व समाजाचे विचार ऐकून ही स्पर्धा कशी चांगल्या प्रकारे राबवता येईल ती राबवायचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रकारे ही स्पर्धेचं आम्ही नियोजन केलं। हे नियोजन करत असताना या स्पर्धेची फी काय ठेवायची याच्यावर त्या विषय निघाला। फी ठेवल्यानंतर त्यातून आम्हाला काही कल्पना सुचल्या। जर आपल्याला फी घ्यायची नसेल किंवा सर्व समाज फी भरायला सक्षम नाही असं कोणच नव्हतं, सर्व समाज सक्षम आहे फी भरण्यासाठी, तरी सुद्धा आम्ही एक ऑप्शन ठेवलं की तुम्हाला फी भरायची नसेल तर आपण हे 9 मार्चला रक्तदान शिबिर केलेलं आहे। त्या रक्तदान शिबिरामध्ये तुम्ही तुमचे प्रतिनिधी असतील, तुमचे खेळाडू असतील ते रक्तदान करायला पाठवा। तुमची जी 20,000 फी आहे ती 100% तुम्हाला माफ होईल अशा प्रकारे आपण त्याला ऑप्शन ठेवलं आणि सर्व समाजाने ते ऑप्शन स्वीकारलं। म्हणजे त्यांच्याकडे त्याला पैसे नाहीत अशा उद्देशाने स्वीकारलं नाही की ही चांगली भावना आहे, ही भावना बघून त्यांनी हे ऑप्शन स्वीकारलं, घेतला। सर्वांनी त्याला सहकार्य त्याबद्दल मी सर्व समाजाचे आभार व्यक्त करतो। दुसरं अशी संकल्पना आणण्याआधी विचार आला तर का आला, कारण क्रिकेट हा असा माध्यम आहे की त्यासाठी सर्व खेळाडू असतील, सर्व समाज असतील एकत्र येतात हे मला आपल्या सर्वांना ज्ञात आहे, सर्व एकत्र येऊ शकतात। जर क्रिकेटसाठी माझा सर्व समाज, माझ्या भागातले सर्व समाज एकत्र येत असतील तर भागातल्या कुठल्याही संकट आलं, कुठल्या समाजात कुठलंही संकट आलं तर माझा समाज एकत्र का येऊ शकत नाही हे मला दाखवायचं होतं। म्हणून हा सर्व अट्टास केला आणि सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नातून आपण सर्व समाज बांधव जेव्हा आपल्या भागात तालुक्याला कुठल्याही संकट आलं तर आपण सर्व एकत्र येऊ शकतो हे आपल्याला दाखवायचं आहे आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पूर्ण करायचे असे आपण सर्वांना आश्वासन देऊया। ह्या ग्वागर तालुक्यामध्ये भरपूर सारे प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। त्या ग्वागर तालुक्याची आरोग्य व्यवस्था आपल्या सर्वांना माहितीच असेल। आजारी पडणारा माणूस कुठली जात बघत नाही, हॉस्पिटलमध्ये जाणारा माणूस कुठला जात बघत नाही, पण ह्या ग्वागर तालुक्यातली आरोग्य व्यवस्था तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। असे भरपूर सारे प्रश्न आहेत, आरोग्य व्यवस्था आहे, नोकरी धंदा आहे, नोकऱ्या नाही आहेत गावाच्या तरुणांना, रस्ते बरोबर नाही आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, पाणी दूषित मिळत आहेत, खूप सारे प्रश्न आहेत। अशा प्रश्नावरती आपण सर्व समाज एकत्र येणं खूप गरजेचं आहे। एखाद्या वाडीला त्रास होतोय म्हणून तो आपला त्रास नाही किंवा एखाद्या गावाला त्रास होतो आपला त्रास नाही असं समजून न करता आपण सर्व समाज त्या वाडीशी, त्या समाजाची, सर्व त्या गावाशी एकत्र येऊन त्या गावाचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं असा माझा त्यामागचा उद्देश होता। परत एकदा सर्व खेळाडू असतील, सर्व संघ मालक असतील, सर्व कॅप्टन असतील, सर्वांना माझी तीच विनंती असेल की हा आपण पहिल्यांदा जो प्रयोग करतोय हा प्रयोग करताना या खेळाला कुठला गाळगोळ लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो। सर्व समाज अध्यक्षांना पण आपल्याला विनंती करतो की आपले सर्व बांधव आहेत त्यांना पण आपण सूचित करावं की आपला खेळ खेळाडूने खेळावा। खेळ म्हटलं की हार जीत होतेच, आम्ही ह्या खेळ खेळताना आपण आपल्याला कोणालाही हरवायचा या उद्देशाने न खेळता आपल्याला जिंकायचा या उद्देशाने खेळा असं मी तुम्हाला सर्व आवाहन करतो। कारण आपल्या मनामध्ये जर आपण भावना ठेवली की आपल्याला ह्या संघाला हरवायचंच आहे किंवा आपण काहीतरी डूब देऊन केलं की ह्या समाजाला हरवायचं असं न करता आपल्याला जिंकायचं आहे आणि आपल्याला
एक नंबरला येऊन आपला चषक पटकवायचा या उद्देशाने खेळा असे मी सर्वांना आवाहन करतो. तुम्हाला हरवायचं या उद्देशाने खेळू नका अशी सर्वांना विनंती करतो. यशस्वी त्यांच्या नेतृत्वाखाली आपापला सध्या स्पर्धेमध्ये उतरणार आहे आणि स्पर्धा आणि आता यशस्वी होणार आहे. जो सर्व स्पर्धन आहे आपल्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा प्रत्येकाच्या दर्शक प्रत्येक संघाला वेगळा रंग प्रत्येक संघाची वेगळी डिझाईन आणि आकर्षक नेतृत्व सौंदर्यवर अशी ही जर्सी त्यांच्या अंगावरती परिधान झालेल्या आपण पाहतो. चला प्रत्येक संघानायकांनी सर तुम्ही माझ्या उभे राहा. मी ज्याच्या संघाचं नाव घेईन तर फक्त एक पाच पुढे यायचं मागे जायचं. ठीक आहे. पहिल्यांदा सागरी योद्धा अभिवादन करायचं मागे जायचं आहे. त्यानंतर टायगर योद्धा विराट विश्वकर्मा जीपीएल यंगस्टार आझाद रॉयल फाइटर्स कोकण कट्टा then श्री तिरुपती बालाजी जय संताजी काय वाजत राहूया. जय संताजी ओम साई इलेवन भूमिपुत्र फायटर आणि शेवटी स्वराज्य रक्षक बाहुलीसारखी ही आहे. अतिशय सुंदर डिझाईन आपल्याला पाहायला प्रमोदजी गांधी साहेब आणि त्यांच्या सर्व सुविधांनी अतिशय निवड करून ही ट्रॉफी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी ठेवली आहे.